नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका युरेका या ऑनलाईन लर्निंगसाठी असणाऱ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण हे जे सेशन घेत आहोत यामध्ये आपण मायटोसिस अँड मिओसिस यामधले जे फेजेस आहेत ते डिटेल्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि आपण जे टाइप्स ऑफ सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस इट इज अ इक्वेशनल डिव्हिजन अँड मिओसिस इट इज अ रिडक्शनल डिव्हिजन अशा पद्धतीने एक ट्री डायग्राम आपण काढली होती. आणि त्यामध्ये देर आर डिफरंट स्टेप्स इन मायटोसिस, दॅट इज प्रोफेज, metaphase, anaphase and telophase, and the same stages are shown in meiosis also, but they are taking place twice in meiosis, and therefore they are labeled as prophase 1, prophase 2, metaphase 1, metaphase 2, anaphase 1, anaphase 2, telophase 1 and telophase 2. तर हे आपण अभ्यासलेलं आहे आणि आपण त्याचप्रमाणे सेल सायकल काय आहे याचंही डिस्कशन केलेलं आहे. थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सेंट्रिओज आपल्याला दाखवलेले आहेत, त्याचप्रमाणे क्रोमोझोम्स, सिस्टर क्रोमॅटिड्स हेही आपण तुम्हाला इमेजेस त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं हे सगळं तुम्ही होमवर्क म्हणून काढलेलं असेल. आणि ही जी डायग्राम आहे ही पण काढली असेल तुम्ही, कारण का ही डायग्राम याच्यामध्ये मेन डिफरन्स जो आहे किंवा ज्याला आपण की डिफरन्स म्हणू शकतो मायटोसिस आणि मिओसिसमधला, तो इथे आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही जी ॲनाफेज आहे, दिस इज द ॲनाफेज 1 इन विच यू कॅन सी दॅट द सेपरेशन ऑफ क्रोमोझोम्स, शब्द नीट लक्षात घ्या, सेपरेशन ऑफ क्रोमोझोम्स टेक्स प्लेस, अँड इन दिस chromatids are separated in anaphase in case of mitosis. And in anaphase 2 you can see here, in anaphase 2 the chromatids are separated, or the sister chromatids they are separated, and this is the key difference between mitosis and meiosis. And today we are here to discuss about the different phases of mitosis and meiosis. तर इथे जे डिफरंट फेजेस आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिसमधले जे स्टेप्स आहेत ते स्टडी करणार आहोत. तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायची आहे की बिफोर एनी टाइप ऑफ सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. दॅट इज इफ क्रोमोझोम नंबर इज 2n इट इज डबल टू 4n. म्हणजे क्रोमोझोम नंबर जर 2n असेल तर तो 4n होतो. याचा अर्थ काय की इफ देर आर 46 क्रोमोझोम्स इन ह्युमन्स दे आर डबल टू 92. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं 92 असं पद्धतीने त्याचं हे होतं, डबल त्यांची हे होते, हे आपण लक्षात घ्यायचं. मीन्स 2n इट इज डबल टू 4n. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट दाखवलेली आहे की मायटोसिस अँड मिओसिस दे आर डिवायडेड इन टू 2 डिफरंट स्टेप्स, दॅट इज कॅरिओकायनेसिस in which nucleus is divided, and cytokinesis in which the cell itself is divided. And what is cell division? Cell division, it is a progressive process. It is taking place gradually, it is taking place slowly, and therefore there is no clear cut line of distinction between these different phases, that is prophase, metaphase, anaphase and telophase. म्हणजे ह्याला पी मॅट असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण का बायोलॉजीमधले जे टर्म्स आहेत ते थोडेसे जर लक्षात राहत नसतील तर त्यासाठी आपण काही टॅक्स किंवा काही टेक्निक्स यूज केले तरी चालेल. फक्त आपल्याला पेपरमध्ये लिहिताना व्यवस्थितपणे ते लिहिता येणं गरजेचं आहे. आता हे जे कॅरिओकायनेसिस आहे त्याच्यामधल्या ज्या 4 स्टेप्स आहेत, अँड दॅट इन मायटोसिसमधल्या आपण त्या पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत. तर प्रोफेज इन कॅरिओकायनेसिस ऑफ द मायटोसिस सेल डिव्हिजन, it can be explained or it can be described as follows. We can describe it in this manner, that is condensation of chromosomes starts. म्हणजे कंडेन्सेशन होतं म्हणजे काय, इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे पहा, thin thread like chromosomes, these are the thin thread like chromosomes, they are converted into short and thick chromosomes. म्हणजे शॉर्ट आणि थिक क्रोमोझोम्स मध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं. त्याचे जे सेंट्रिओज आहेत त्या सेंट्रिओजचं डुप्लिकेशन होतं. म्हणजे सेंट्रिओज दे आर डुप्लिकेटेड, दे बिकम 2 in number.
त्याचप्रमाणे centrioles are duplicated. This means that they are 2 already, they become 4 in number. म्हणजे 2 होत नाही, ते आधीच आपण centrioles जे आहेत ते 2 आहेत, ते किती होतात 4 होतात, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे centrioles they are duplicated, ते आपण नंतर पाहणार आहोत. and centrioles move towards the opposite poles of the cell. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियोलस स्टार्ट्स टू डिसअपियर. इथे न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे ते डिसअपियर होत चाललेलं आहे, हेही आपल्याला दिसतंय. आणि हा जो पार्ट आहे सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड दे मूव्ह टुवर्ड्स ऑपोजिट पोल्स, तो आपल्याला पुढच्या डायग्राममध्ये पाहायला मिळेल. आणि कंडेन्सेशन म्हणजे थिन क्रोमोझोम्स दे आर कन्वर्टेड इनटू शॉर्ट अँड थिक क्रोमोझोम्स. हे दिसायला लागतात, थिन आहेत ते थिक झालेले आहेत, हे आपण इथे डायग्राममध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता यामध्ये सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड दे मूव्ह टुवर्ड्स ऑपोजिट पोल्स. तर हे इथे सेंट्रिओल्स आहेत पहा, दीज आर द सेंट्रिओल्स. ओके, हे काय आहेत सेंट्रिओल्स आहेत. अँड दीज सेंट्रिओल्स दे आर 2 in number. 2 in number आहेत ते किती झाले आता 4 झाले. या साईडला 2 आणि या साईडला 2. These are the poles of the cell. The centrioles are moving towards the poles of the cell, towards the opposite ends of the cell. आणि हे जे आहेत हे सेंट्रिओल्स आता डुप्लिकेट झालेले सेंट्रिओल्स आहेत and they are forming the spindle fibers over here. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मेटाफेज या शब्दाचाच अर्थ काय लक्षात घ्यायचा आहे. एम म्हणजे इथे मेटाफेज मध्ये जे क्रोमोझोम्स आहेत they are arranged or they are aligned at the middle of the cell. म्हणजे जे मिडल ऑफ द सेल आहे किंवा ज्याला आपण इक्वेटोरियल प्लेन म्हणतो किंवा ज्याला आपण मेटाफेज प्लेन म्हणतो, सेंट्रल प्लेन म्हणतो, त्या ठिकाणी अशा पद्धतीची अलाइनमेंट, अशा पद्धतीची अरेंजमेंट या क्रोमोझोम्सची होते. and this is the main characteristic of the metaphase. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स इट इज कंप्लीटेड इन दिस फेज अँड दे बिकम विजिबल अलॉंग विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे अशा पद्धतीने हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते पण इथे पूर्णपणे दिसतात. त्याचप्रमाणे इथे जे हे आहेत कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम ते पूर्ण झालेलं आहे, एकत्र येणं हे जे आहे द क्रोमोझोम्स दे आर कमिंग टुगेदर, ही सुद्धा प्रोसेस पूर्णपणे झालेली आहे. अँड स्पिंडल फायबर्स, दीज आर द स्पिंडल फायबर्स. हे स्पिंडल फायबर्स आहेत. हे स्पिंडल फायबर्स सेंट्रोमियरमध्ये, म्हणजे इथे सेंट्रोमियर आहे या ठिकाणी, हा सेंट्रोमियरमध्ये आणि सेंट्रिओल्समध्ये अशा पद्धतीने हे स्पिंडल फायबर्स तयार होतात. अँड व्हॉट आर स्पिंडल फायबर्स? These are the special type of protein fibers. म्हणजे स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन फायबर्स ते आहेत. त्याचं डिस्कशन आपण नंतर तुम्हाला पुढे आहे 11वी-12वीला गेल्यानंतर. आता फक्त द स्पिंडल फायबर्स दे आर अटॅच टू सेंट्रोमियर्स ऑफ द क्रोमोझोम्स, हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात. ठीक आहे. आता ही स्टेप झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक इथे द क्रोमोझोम्स आर अरेंज्ड ॲट द मिडल ऑफ द सेल. हे विसरायचंच नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये एनाफेज जे आहे. सो व्हॉट हॅपन्स इन एनाफेज? द क्रोमोझोम्स दे आर मूव्हिंग अवे. लक्षात घ्या, एनाफेज स्टँड्स फॉर दे आर मूव्हिंग अवे. एनाफेजमध्ये हे क्रोमोझोम्स एकमेकांपासून सिस्टर क्रोमॅटिड्स दे आर पुल्ड अपार्ट. सिस्टर क्रोमॅटिड्सचं सेपरेशन इथे होतं मायटोसिसमध्ये, हे नीट लक्षात घ्यायचं आहे. मायटोसिसमध्ये एकाच स्टेपमध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होतात. मग या ठिकाणी स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर्स फॉर सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स इट इज कॉल्ड ॲज एनाफेज. आणि हे काम कुणामार्फत होतं? तर स्पिंडल फायबर्स पुल अपार्ट द सिस्टर क्रोमॅटिड्स, दॅट इज डॉटर क्रोमोझोम्स. म्हणजे हे जे स्पिंडल फायबर्स आहेत हे सिस्टर क्रोमॅटिड्सला पुल करतात. अँड दीज आर अपिअरिंग लाईक द शेप ऑफ अ बनाना. बनाना शेप जो आहे त्या बनाना शेपप्रमाणे हे जे क्रोमॅटिड्स आहेत ते आता आपण इथं व्हिज्युअलाइज करू शकताय. जे इट इज अपिअरिंग लाईक अ बंच ऑफ बनानाज. म्हणजे बनानाचा बंच जसा असतो तशा पद्धतीने हे आपल्याला सिस्टर क्रोमॅटिड्स दिसू लागतात ह्या एनाफेजच्या स्टेजमध्ये. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. अँड दीज आर द डॉटर क्रोमोझोम्स.
and each set of chromosomes it reaches up to the opposite poles. म्हणजे anaphase मध्ये they are moving away and they are reaching at the opposite poles. म्हणजे हे opposite pole आहे, हे पण इकडे opposite pole ला ते त्या स्पिंडल फायबरच्या मदतीने किंवा centrioles they are pulling apart the sister chromatids and they are brought to the opposite poles of the cell. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते टीलोफेज. Telophase, this is the last stage or last step in the karyokinesis process. आणि कॅरिओकायनेसिस मधली ही लास्ट स्टेज आहे आणि इथे कॅरिओकायनेसिस हे कंप्लीट होणार आहे. तर डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स बिगिन्स. म्हणजे डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स बिगिन्स म्हणजे काय, ते क्रोमोझोम्स जे आहेत ते एकमेकांपासून लांब जायला लागतात. जे एकत्र आलेले आहेत, जे शॉर्ट आहेत, थिक आहेत, विजिबल आहेत, they will now become thin, invisible and thread like. आणि मग आता इथे पहा इनविजिबल आपल्याला ते दिसत आहेत, कुठल्याही प्रकारे थ्रेड्स आपल्याला या स्टेप मध्ये दिसत नाहीत. आणि फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन टू फॉर्म 2 न्यूक्लिआय अँड द न्यूक्लिओलस टेक्स प्लेस. म्हणजे अशा पद्धतीने इथे जे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते न्यूक्लियर मेम्ब्रेन थोड्याफार प्रमाणामध्ये तयार झालेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे जी सेल दाखवलेली आहे, इथे हा जो नॉच तयार झालेला आहे, नॉच म्हणजे थोडीशी खाच जशी ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीने इथे नॉच तयार झालेला आहे. अँड दिस सेल इज फर्दर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स अँड दिस इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. आणि याला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस असं आपण त्याला म्हणतो. आणि नंतर हे तयार झालेले सेल्स जे आहेत ते परत पुढच्या याच्यामध्ये काय होतात, इंटरफेसकडे जातात. म्हणजे परत हे सायकलमध्ये येतात, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके. आणि म्हणजे हे इंटरफेस मला वाटतं लक्षात आलं असेल, G0 G वगैरे म्हणजे सेल अरेस्ट वगैरे हे आपण काल डिस्कस केलेलं आहे. म्हणजे टीलोफेज नंतर हे जे सेपरेट झालेले आहेत, सायटोकायनेसिस झालेलं आहे. तर सायटोकायनेसिस म्हणजे सेल इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, द सेल अरेस्ट टेक्स प्लेस and further this cell again it matures and it goes into the cell cycle, that is the first part of the cell cycle, that is the interphase. आणि इथे सायटोकायनेसिस जे आहे ते दाखवलेलं आहे आपण इथे. तर इथे सायटोकायनेसिस, दिस इज द सायटोकायनेसिस विच इज टेकिंग प्लेस, हे आपण इथे लक्षात घेऊयात. तर सायटोकायनेसिस इज द फॉर्मेशन ऑफ 2 न्यू डॉटर सेल्स ड्यू टू डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझम या ठिकाणी डिवाइड झालेला आहे, हा न्यूक्लियस आहे, हा बाजूने सायटोप्लाझम आहे. आणि अशा पद्धतीने 2 cells are formed and formation of cell plate may take place instead of notch along the mid line of the cell. म्हणजे नॉच कधी कधी अशी प्लेट पण तयार होते. म्हणजे इथे नॉच आहे, कधी कधी अशी प्लेट तयार होते आणि प्लेट तयार होऊन काही वेळा हे डॉटर सेल्स दे आर सेपरेटेड अँड फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल्स टेक्स प्लेस इन द 2n कंडिशन. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. म्हणजे अशा पद्धतीने हे सायटोकायनेसिस आहे. आणि पुढच्या याच्यामध्ये आपण जे मियोसिस आहे, मियोसिस व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन मियोसिस अँड मायटोसिस, थोडंसं एक बॉर्डर किंवा थोडंसं आपल्याला त्याची थोडीशी माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आपण आता मियोसिस ही जी सेल डिव्हिजन आहे ही डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण ही जी मियोसिस जी सेल डिव्हिजन आहे ती शिकणार आहोत. तर त्याचे 2 पार्ट्स होतात, मियोसिस 1 अँड मियोसिस 2. तर मियोसिस 1 आणि मियोसिस 2 हे जे 2 पार्ट्स होतात यामध्ये परत प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज आहे. फक्त ते प्रत्येक पार्टमध्ये होतात म्हणून त्याला 1 आणि 2 असं आपण सेपरेटली त्याला आपण असं 1 आणि 2 असं आपण म्हणतो. मग आता लेप्टोटीन जे आहे, तर पहिली जी प्रोफेज 1 स्टेप आहे ही लेंदी आहे आणि ही कॉम्प्लेक्स आहे. तर ही का बरं लेंदी आहे, तर ही लेंदी असण्याचं कारण काय आहे की याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं म्हणून ही स्टेप काय आहे, लेंदी आहे. आणि मग याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स म्हणजे लेप्टोटीन आहे, झायगोटीन आहे, त्याचप्रमाणे पॅकिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस अशा या स्टेप्स आहेत. तर हे जर आपण वाचलं तर हे आपल्याला लक्षात येईलच, परंतु आपण हे डायग्रामच्या सोबत समजून घेऊयात म्हणजे आपल्याला ते जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आणि हे तुम्ही नंतर पण व्हिडिओ पॉज करून लिहून घेऊ शकता. आधी तुम्ही हे समजून घ्या की या ठिकाणी काय आहे, या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या काय आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
जे प्रोफेज 1 आहे त्याच्यामध्ये जे क्रोमोझोम बिकम कंडेन्स जी आपण मायटोसिस मधली जी डायग्राम पाहिलेली होती, तर ती डायग्राम लक्षात घ्यायची. त्या डायग्राम मध्ये आपण क्रोमोझोम्स कशा पद्धतीने शॉर्ट झालेले आहेत वगैरे हे पाहिलेलं आहे. तर ते लेप्टोटिन मध्ये होतं आणि लेप्टोटिन मध्ये हे झाल्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत, these are the homologous chromosomes. मग homologous chromosomes कशाला म्हणतो आपण? इफ द क्रोमोझोम्स आर हॅव्हिंग द सेम लेंथ, ह्यांची लेंथ सेम आहे क्रोमोझोम्सची, त्याचप्रमाणे हे जेनेटिक मॅटर जे आहे ते सुद्धा सेम आहे, अशा क्रोमोझोम्सला आपण काय म्हणतो? होमोलॉगस क्रोमोझोम्स असं म्हणतो. म्हणजे हे जर आपण पाहिलं तर these are the dominant genes for the same character and these are the recessive genes for the contrasting character. म्हणजे अशा पद्धतीने अशा क्रोमोझोम्सला आपण होमोलॉगस क्रोमोझोम्स असं म्हणतो. आणि मग अशा पद्धतीच्या क्रोमोझोम्सचं पेरिंग होतं झायगोटिन या स्टेपमध्ये. आणि हे पेरिंग झाल्यानंतर हा जो आहे हा सायनॉप्टिनेमल कॉम्प्लेक्स, हा कॉम्प्लेक्स तयार व्हायला झायगोटिन मध्ये सुरुवात होते हळूहळू. म्हणजे इथे तुम्हाला जर पाहिलं असेल, तुम्ही इथे दिसतंय तुम्हाला की हळूहळू हे एकमेकांच्या जवळ येऊन यांचं अशा पद्धतीचं कॉम्प्लेक्स तयार व्हायला सुरुवात होते. पूर्णपणे तयार होतो का? तर नाही. द फॉर्मेशन ऑफ सायनॉप्टिनेमल कॉम्प्लेक्स इट बिगिन्स इन झायगोटिन. झायगोटिन मध्ये ते स्टार्ट होतं आणि ही स्टेज सुद्धा खूप शॉर्ट लिव्ड स्टेज आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मागच्या याच्यामध्ये तुम्ही हे नंतर वाचू शकता, नंतर पाहू शकता. ओके, आता पहिल्यांदा डायग्राम्स बघून घ्या. डायग्राम्स मधून आपल्याला जास्त चांगलं समजेल. तर अशा पद्धतीने झायगोटिन आणि लेप्टोटिन, दीज आर द शॉर्ट लिव्ड स्टेप्स. त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती पॅकेटिन. मग पॅकेटिन मध्ये काय झालेलं आहे की हा जो टेट्रॅड आहे, म्हणजे 4 क्रोमोझोम्स दे आर अटॅच टू इच अदर, टेट्रॅड इज फॉर्म्ड. तर हा जो टेट्रॅड आहे इट इज कम्प्लिटली फॉर्म or it is 4 chromatids of the bivalent chromosomes, they become distinct and appear as a tetrad. आणि मग टेट्रॅड कशाला म्हणायचं? a complex formed by a pair of synapsed homologous chromosomes is called a bivalent or a tetrad. म्हणजे यालाच आपण bivalent म्हणतो किंवा टेट्रॅड असं म्हणतो. आणि क्रॉसिंग ओव्हर म्हणजे हे या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर जे झालेलं आहे, म्हणजे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होणार आहे, ते कशामध्ये होणार आहे? पॅकेटिन मध्ये होणार आहे. आणि क्रॉसिंग ओव्हर इज रिकॉम्बिनेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय आहे? रिकॉम्बिनेशन आहे जेनेटिक मटेरियलचं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी जो एन्झाईम इन्व्हॉल्व होतो तो एन्झाईम म्हणजे एन्झाईम रिकॉम्बिनेज. म्हणजे रिकॉम्बिनेज हा एन्झाईम आहे आणि तो ह्या प्रोसेसमध्ये मदत करतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळं कशामध्ये होतं? पॅकेटिन मध्ये कम्प्लीट होतं. आणि आधीच्या स्टेपमध्ये म्हणजे झायगोटिन मध्ये हा कॉम्प्लेक्स म्हणजे पेरिंग होतं. म्हणजे जसं आपण आपल्या ओळखीच्या एखाद्या माणसाला कसं ओळखतो लांबूनच, तसं एकमेकांना हे ओळखतात. म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम्स कोण आहेत काय ते एकमेकांना ओळखून लगेच एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचं पेरिंग होतं. ओळखीचे आहेत बाबा, आपण चला गप्पा मारूयात, अशा पद्धतीने हे एकमेकांच्या जवळ येतात. होमोलॉगस क्रोमोझोम्स दे आर सेम इन लेंथ, दे आर हॅव्हिंग द सेम जेनेटिक मटेरियल. म्हणजे फ्रेंड्सचं पण असंच असतं ना. फ्रेंड्समध्ये काय होतं, जे एकसारख्या विचाराचे असतात, एकसारख्या स्वभावाचे असतात, ते कसे एकत्र येतात, तसं हे होमोलॉगस क्रोमोझोम्स हे एकत्र येतात. फक्त लक्षात काय घ्यायचं आहे, हे कॅरेक्टर्स जे आहेत हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स असतात. म्हणजे ABC असे आपण स्मॉल आणि कॅपिटल लेटर्स आपण इथे दाखवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने पॅकेटिन ही जी स्टेप आहे याच्यामध्येच हे क्रॉसिंग ओव्हर होतं. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मॅटर इट टेक्स प्लेस इन दिस स्टेप. आणि नंतर इथे एक्सचेंज झालेलं आहे, एक्सचेंज होतं जेनेटिक मॅटरचं. आणि पुढच्या स्टेपमध्ये जी डिप्लोटिन स्टेज आहे, ती डिप्लोटिन स्टेज जी आहे त्या डिप्लोटिन स्टेजमध्ये डिझोल्युशन ऑफ द टेट्रॅड टेक्स प्लेस. म्हणजे ह्या टेट्रॅडचं काय होतं, हळूहळू जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत हे असे सेपरेट व्हायला लागतात. म्हणजे हळूहळू त्यांचं सेपरेशन होतं जेनेटिक रिकॉम्बिनेशन वगैरे झाल्यानंतर. आणि सेपरेशन झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणू शकतो, डिझोल्युशन ऑफ द टेट्रॅड बिगिन्स अँड द रिकंबाइंड होमोलॉगस क्रोमोझोम्स सेपरेट फ्रॉम इच अदर. म्हणजे हे रिकंबाइंड होमोलॉगस क्रोमोझोम्स सेपरेट होतात. फक्त ज्या ठिकाणी असं रिकॉम्बिनेशन झालेलं आहे तेवढा पार्ट मात्र तसंच राहतो बरं का, हे लक्षात घ्या.
डिप्लोटिन स्टेजमध्ये हा पार्ट पूर्णपणे सेपरेट होत नाही. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी की द क्रोमोझोम्स दे आर नॉट सेपरेटेड ॲट द रिकंबाइंड पार्ट. म्हणजे असे होत नाहीत ते लगेच, तिथे ते अटॅचच असतात अजून सुद्धा, कारण रिकॉम्बिनेशन व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे. तिथे ॲडेनाईन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन हे जे पेअर्स आहेत, हे जे बेसेस आहेत, त्यांच्यामध्ये जर काही एरर्स निर्माण झाले असतील तर ते सुद्धा दुरुस्त होणं गरजेचं आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी करेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी लगेचच हे सेपरेट होत नाहीत. आणि याच स्टेजला आपण काय म्हणतो, कायस्मॅटा असं म्हणतो. या स्टेजला आपण काय म्हणतो, कायस्मॅटा असं म्हणतो. ही जी स्टेज आहे या स्टेजला आपण कायस्मॅटा म्हणतो. याला आपण टेट्रॅड म्हणतो. याला आपण पेरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणतो. म्हणजे पेरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स, recombining of genes by formation of tetrad, then separation of tetrad, and then the separation takes place but not at the site of recombination. ह्या रिकॉम्बिनेशन साईट जवळ अजूनही सेपरेशन झालेलं नाही आणि याला काय म्हणतो आपण, कायस्मॅटा असं म्हणतो. आणि पुढची जी स्टेप आहे त्याला आपण काय म्हणतो, डायकायनेसिस. डायकायनेसिस म्हणजे काय, डाय म्हणजे टू, कायनेसिस म्हणजे टू ब्रेक डाऊन. म्हणजे डायकायनेसिस म्हणजे टर्मिनेशन ऑफ कायस्मॅटा. म्हणजे हा जो कायस्मॅटा आहे तो पूर्णपणे तो स्टॉप होतो, त्याचं टर्मिनेशन होतं आणि क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स. म्हणजे पूर्णपणे हे क्रोमोझोम्स एकमेकांपासून दूर जाऊन ते अशा शॉर्ट फॉर्ममध्ये, म्हणजे थ्रेड लाईक असे थिन आणि थ्रेड लाईक होत नाहीत, तर ते थिक आणि शॉर्ट असतात आणि अशा पद्धतीने ते क्रोमोझोम्सचं कंडेन्सेशन कंप्लीट झालेलं असतं. आणि मग याच्यानंतर जे सेंट्रिओल्स आहेत, जे आपण सेंट्रिओल्सचा अभ्यास केला आहे, दे आर डुप्लिकेटेड अँड दे आर रिचिंग अप टू द ऑपोजिट पोल्स ऑफ द सेल. मग त्यांचं काम सुरू होतं, ते मियोटिक स्पिंडल तयार करतात आणि मियोटिक स्पिंडल तयार करून त्याचं जे सेपरेशन आहे ते सेपरेशन क्रोमोझोम्सचं होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मियोटिक स्पिंडल इज फॉर्म्ड and the separation of the chromosomes takes place, nucleolus disappears and the nuclear envelope breaks down. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या डायग्राम मधून थोड्याशा जास्त समजून घ्या. पुढे आपण त्या इथे दाखवलेल्या पण आहेत. इथं आपण पॅकेटेन ही स्टेज दाखवलेली आहे. आता जी आपण एक्सप्लेन केली ही तुम्ही वाचून सुद्धा हे लिहून काढलं आणि जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि जर नाही लक्षात आलं तर ते काय करायचं, परत व्हिडिओ पॉज करून परत बघायचं आणि तरी नाही समजलं तर परत मला विचारायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे. आता हे झालं डिप्लोटिन वगैरे या सगळ्या स्टेजेसबद्दल. आणि मग पुढची जी स्टेप आहे ती डायकायनेसिस. पण आपण इथे डायकायनेसिस ती परत दाखवूया तिथे. तर डायकायनेसिस म्हणजे टर्मिनेशन ऑफ कायस्मॅटा. हे कायस्मॅटा आहे, त्याचं टर्मिनेशन होतं. क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स्ड, मियोटिक स्पिंडल इज फॉर्म्ड टू सेपरेट द क्रोमोझोम्स आणि न्यूक्लिओलस डिसअपियर्स, न्यूक्लिअर मेम्ब्रेन ब्रेक्स डाऊन. हे आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. फक्त हे क्रॉसिंग ओव्हर जे आहे आणि पेज नंबर 21 वरती जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला अडचणीचा जाऊ नये म्हणून आपण ही प्रोफेज या ठिकाणी पूर्णपणे डिस्कस केलेली आहे. आणि पुढच्या ज्या स्टेप्स आहेत, मेटाफेज आहे, ॲनाफेज आहे, दीज आर सिमिलर टू मायटोसिस. ह्या मायटोसिसला सिमिलॅरिटी दाखवतात, त्यामुळे त्या स्टेप्स आपण लगेच पाहणार आहोत. तर पहिल्यांदा ही स्टेप समजून घ्या. प्रोफेज 1, why it is lengthy, what happens in this process, what is chiasmata, what are homologous chromosomes, how the pairing takes place, how the recombination of the genes takes place. असे अनेक प्रश्न तुम्ही एकमेकांना विचारा. व्हॉट इज टेट्रॅड, आणि मग तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही अभ्यास असं करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या कन्सेप्ट्स पण क्लिअर होणार नाहीत. डायग्राम्सला महत्त्व द्या आणि अशा पद्धतीने पुढच्या स्टेपकडे जाऊयात. पुढची स्टेप जी आहे ती मेटाफेज स्टेप आहे. ही मेटाफेज स्टेप आपण आता अभ्यासूयात. पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे मेटाफेज 1 स्टेप जी आहे. तर मेटाफेज 1 मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होते की द क्रोमोझोम्स, जे स्पिंडल फायबर्स असतात ते स्पिंडल फायबर्स तयार झालेले असतात आणि द क्रोमोझोम्स दे आर अरेंज्ड ॲट द middle of the cell, or they are arranged at the equatorial plane or the central plane of the cell, or it is also called as the metaphase plate. म्हणजे मेटाफेज प्लेट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीने हे क्रोमोझोम्स जे आहेत हे क्रोमोझोम्स
त्या सेंटरला किंवा मिडलला सेलच्या अशा पद्धतीने पॅरलल असे ते अरेंज झालेले असतात. आणि मग इथे हा जो सेंट्रल पार्ट आहे या क्रोमोझोम्सचा, इथे सेंट्रोमियर आणि अजून एक थोडासा प्रोटीनॅशियस किंवा थोडासा असं एक स्ट्रक्चर असतं, कायनेटोकोर असं त्याला म्हटलं जातं, ज्याला ओढून ज्याचा वापर ज्याला पुल करू शकतात हे जे सेंट्रिओल्स आहेत, जे आपण आधीच्या ह्याच्यामध्ये डिस्कस केलेलंच आहे की हे जे सेंट्रिओल्स आहेत, हे सेंट्रिओल्स काय करतात, दे आर फॉर्मिंग द स्पिंडल फायबर्स अँड दे आर पुलिंग द क्रोमोझोम्स apart from the central part or the equatorial plane, and they are forming they are further dividing into two different parts. This is called as the and they are further divided into two different parts. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. अँड दीज आर कॉल्ड ॲज द स्पिंडल फायबर्स. याला काय म्हणायचं मग, स्पिंडल फायबर्स असं आपण म्हणायचं आहे. मग आता हे मेटाफेज जे आहे ते मेटाफेज 1 आहे, म्हणजे हे 2 वेळा होणार आहे, अजून एकदा होणार आहे मेटाफेज 2. हे झालं प्रोफेज 1, मेटाफेज 1, आणि परत मेटाफेज 2 हे नंतर होणार, हे सगळं झाल्यानंतर. ठीक आहे. तर मेटाफेज 1 मध्ये हे झाल्यानंतर हे क्रोमोझोम्स, हे पहा या ठिकाणी क्रोमोझोम्स जे आहेत हे क्रोमॅटिड्स म्हणून सेपरेट झालेले नाहीत, तर हे क्रोमोझोम्स म्हणून सेपरेट झालेले आहेत. हा क्रोमोझोम पूर्ण हा क्रोमोझोम इकडच्या पार्टमध्ये गेला आणि हा क्रोमोझोम असा, म्हणजे दे आर मुव्हिंग टुवर्ड्स द ऑपोजिट पोल्स. अँड दिस इज हॅपनिंग ड्यू टू द स्पिंडल फायबर्स. इथे स्पिंडल फायबर्स दाखवलेले आहेत बघा. दी स्पिंडल फायबर्स आर पुलिंग द क्रोमोझोम्स टुवर्ड्स द पोल. आणि अशा पद्धतीने हे जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालेले क्रोमोझोम्स आहेत, दे आर मूव्ह टुवर्ड्स द पोल. अँड इन द नेक्स्ट स्टेप द न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन हळूहळू तयार होतं. त्याचप्रमाणे सेल मेम्ब्रेन तयार होतं. आणि टिलोफेजच्या शेवटी मग जी आपण टिलोफेज आहे त्या टिलोफेजच्या शेवटी सेल्स अशा पद्धतीने 2 सेल्स तयार होतात. म्हणजे पुढची जी स्टेप आहे ही जशी मेटाफेज स्टेप आहे ही मेटाफेज आहे, तशी पुढची ॲनाफेज स्टेप जर आपण बघितली तर सेपरेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स इट टेक्स प्लेस. ते आपण आधी पण एक्सप्लेन केलेलं आहे. आणि सिस्टर क्रोमॅटिड्स रिमेन असोसिएटेड ॲट द सेंटर. इथे बघा मी बॉक्स केलेला आहे, म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट झालेत का, विचारा बाळांनो की सिस्टर क्रोमॅटिड्स या ठिकाणी सेपरेट झालेले आहेत का, तर नाही झाले. म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स दे रिमेन असोसिएटेड ॲट द सेंट्रोमियर. ते सेपरेट झालेले नाहीत आणि ते एकमेकांपासून दूर गेलेले आहेत, त्यांचं एकमेकांपासून दूर गेलेले आहेत, परंतु ते सेपरेट झालेले नाहीत. आणि नंतरची जी टिलोफेज आहे, टिलोफेज पण या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेली आहे. पण परत एकदा बघा, टिलोफेज जे आहे, टिलोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस रिअपियर, दॅट इज द 2 सेल्स आर फॉर्म्ड अँड द सायटोकायनेसिस इट टेक्स प्लेस. म्हणजे सायटोकायनेसिस त्या ठिकाणी होतं, इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन हळूहळू तयार होतं, नंतर सेलचं डिव्हिजन होतं आणि सेलचं डिव्हिजन होऊन 2 सेल्स त्या ठिकाणी तयार होतात. आणि 2 सेल्स दे आर नॉट कंटेनिंग क्रोमॅटिड्स बट दे आर कंटेनिंग क्रोमोझोम्स. आणि टिलोफेज 1 नंतर ज्या स्टेप्स येतात त्या स्टेप्स म्हणजे मियोसिस 2 मधल्या स्टेप्स आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मियोसिस 2 यामधल्या स्टेप्स आहेत, त्याही आपण या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. आणि मग मियोसिस 2 इज डिवायडेड इंटू प्रोफेज 2, मेटाफेज 2. आणि इथे एक लक्षात घ्यायचं आहे की टिलोफेज 1 झालं की लगेच प्रोफेज 2 होणार आहे, तिथं इंटरफेज होणार नाही. लक्षात आलं, इंटरफेज होणार नाही, एकदाच होते. इंटरफेज ही फक्त एकदा होते. आणि एकदा टिलोफेज झालं, 2 सेल्स तयार झाले की दीज सेल्स they are directly undergoing the further cell division, that is metaphase 2. म्हणजे इंटरफेज होत नाही, डायरेक्ट इथे आपल्याला हे पेअर्स मध्येच आहेत क्रोमोझोम्स, त्यामुळे इथे लगेच ते पुढे मेटाफेज म्हणजे मिडलला अरेंज होणे. त्यानंतर या स्पिंडल फायबर्स आहेत, स्पिंडल फायबर्स दे आर अटॅच टू दिस क्रोमोझोम्स अँड देन दे आर पुल्ड अपार्ट टुवर्ड्स दी पोल्स ऑफ दिस सेल. एकमेकांपासून ते लांब ओढले जातात आणि अशा पद्धतीने पोल्स ऑफ दी सेलकडे ओढले जातात, टोकाकडे ओढले जातात. आणि हे जे इथे ॲनाफेज जी आहे
या ॲनाफेजमध्ये ॲक्च्युली द क्रोमॅटिड्स आर नाव सेपरेटेड, आणि मग यामध्ये क्रोमॅटिड्स जे आहे त्यांचं सेपरेशन होतं, आणि क्रोमॅटिड्सचं सेपरेशन होऊन अशा पद्धतीने या क्रोमॅटिड्सचं सेपरेशन होतं, आणि क्रोमॅटिड्सचं सेपरेशन होऊन अशा पद्धतीचे 4 cells, 1 cell is giving rise to 2 cells, this cell is again giving rise to 2 cells, means 4 cells are formed, and these 4 cells they are formed at the end of the meiosis 2, and this spindle it is called as meiotic spindle in case of meiosis. meiosis मध्ये याला meiotic spindle म्हणतात, आणि मायटोसिस असेल तर त्याला मायटोटिक स्पिंडल असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी थोड्याशा लेंदी वाटत असतील, थोडंसं प्रोसेसेस खूप असतील, तरी पण आपण त्या व्यवस्थितपणे लक्षात ठेवून त्या पद्धतीने आपण जर अभ्यास केला, बारकाईने जर अभ्यास केला, डीपली जर अभ्यास केला, तर कुठल्याही गोष्टी अवघड वाटणार नाहीत. मग इथे मी ॲनाफेज 2 जे आहे ते डिस्क्राईब केलेलं आहे. ॲनाफेज 2 हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहून घेतलं आणि ते समजून घेतलं, त्याचे कुठले टर्म्स जे आहेत ते सगळे समजावून सांगितलेले आहेत. फक्त इथे जो हा हॅप्लॉइड हा लक्षात घ्या. हॅप्लॉइड म्हणजे द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इट इज रिड्यूस टू हाफ. सायटोकायनेसिस तुम्हाला माहिती झालेलं आहे. सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ द सेल, हेही तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे ॲनाफेज म्हणजे द क्रोमोझोम्स आर मूव्हिंग अवे अँड नाव दे आर सेपरेटेड ॲज क्रोमॅटिड्स, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने टिलोफेज 2 सुद्धा होते, ॲनाफेज 2 होते, आणि सायटोकायनेसिस होते. म्हणजे 2 वेळा सेल डिव्हिजन होतं मिओसिसमध्ये, आणि म्हणून त्याला मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असं म्हटलं जातं. नंतर ह्या डायग्रॅम्स ज्या आहेत ह्या आपण आधी पण दाखवल्या होत्या, तर ह्या डायग्रॅम परत एकदा बघा, थोडंसं व्हिडिओ पॉज करून पाहिल्यात, त्यांचं कंपॅरिझन केलं तरी चालेल. आधीच्या कालच्या डायग्रॅम्स पण तुम्ही काढल्या असतील, आणि त्यामुळं मला असं वाटतं की तुम्हाला हे मायटोसिस आणि मिओसिस म्हणजे बऱ्यापैकी समजलं असेल, चांगल्या पद्धतीने समजलं असेल. आणि इन केस जर काही डिफिकल्टी असेल तर अशा प्रकारची डिफिकल्टी माझ्यापर्यंत पोचवायला हरकत नाही.